अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुलामध्ये शारीरिक व मानसिक कणखरपणा फार महत्त्वाचा आहे। तो शिस्तबद्धपणा या मॉडर्न विद्यानिकेतन आळते या शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला। प्राचीन गुरुकुल पद्धतीमुळे विद्यार्थी सक्षम होत असतात, त्याचप्रमाणे इथले विद्यार्थी देखील देशामध्ये चमकतील। कोणतीही गोष्ट त्याग केल्याशिवाय मिळत नाही। शिस्तीचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत, त्यांना चांगली संधी मिळणार हे नक्की, असे प्रतिपादन गडहिंग्लज इचलकरंजी विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले। ते आळते तालुका हातकणंगले येथील मॉडर्न विद्यानिकेतन येथील वार्षिक पारितोषिक व विविध गुणदर्शन सोहळ्यामध्ये बोलत होते। प्रास्ताविक व आभार सचिन चौगुले यांनी केले। 18 वर्षाची परंपरा या शाळेला आहे। शाळेची झालेली जडणघडण त्यांनी उपस्थितांसमोर मांडली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने यांनी संस्थेच्या शाळाचा वटवृक्ष कसा झाला संपूर्ण आराखडा उपस्थितांच्या समोर मांडला। यावेळी गुलाबचंद नोशनीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले म्हणाले, आळते गावच नाव मोठे होतोय याचाच अभिमान आहे। डोंगरकपारी शाळा चालवणे ही गोष्ट सोपी नाही, मात्र मॉडर्न विद्यानिकेतनने करून दाखवले आहे। 18 वर्षांमध्ये या शाळेच्या प्रगतीचा वाढता आलेख कायमपणे ठेवला आहे, याचाच अभिमान सर्वांना वाटायला हवा, असे ते म्हणाले। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली। त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला। रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमास अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, आळतेचे ग्रामपंचायत सदस्य अर्चना तेली, ऐश्वर्या कांबळे, सविता वाघरे, कविता पांडव, रोशन कांबळे, शाळेचे संचालक वसंत पाटील, सुनील आवटी, रामचंद्र माने, बाबूसोप माने, महादेव चौगुले, सुवर्णा माने, मनीषा चौगुले, सुदर्शन चौगुले, आप्पासो चौगुले, सुनील खुर्द, राजाराम पाटील, संपत माने आदी मान्यवर उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।